नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, इतिहास या विषयाचं ॲनालिसिस आज मी केलेलं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आज या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा टॉपिक म्हणजे इतिहास या टॉपिकमधले मुलांना असं वाटतं की खूप सारे प्रश्न असतात, ते आउट ऑफ बॉक्स असतात. आउट ऑफ बॉक्स विचारण्यासारखं काहीच नसतं. खरं तर खूप सारी पुस्तकं असल्यामुळं आपल्याला समजत नाही की नक्की कशातून वाचायचं. कारण की आज एक बोलतो की समाधान महाजन वाच, उद्या दुसरा बोलतो खटारे वाच, तिसरा बोलतो गाठाळ वाच आणि चौथाच येऊन बोलतो की 11वीचं पुस्तक वाच. तर मुलांनो काय होतं की समजतच नाही की कशातनं काय वाचायचं. तर आपण काहीच काळजी करू नका. आज मी सगळं काही तुमच्यासमोर एक्सप्लेन करून सांगणार आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. की आज मी स्वतः 2016 आज मी काय घेणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. की आज मी स्वतः 2016 ते 2019च्या प्रश्नपत्रिकांमधून इतिहास या विषयाचे ॲनालिसिस तुमच्यासमोर मांडणार आहे, ज्यात भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास असणार. मी आज सांगेल तसाच आणि तेवढाच अभ्यास करा इतिहासासाठी. त्या व्यतिरिक्त काहीच वाचू नका, कारण की मुलं वाचायला घेतात ते पुस्तकं त्यांना 6-6 महिने संपत नाही मित्रांनो, आणि तेच वाचत बसतात. कारण की एकतर इतिहास हा कंटाळवाणा विषय असल्यामुळं त्यांना त्या इतिहासामध्ये इंटरेस्टसुद्धा येत नाही आणि त्यांचा वेळ पण वाया जातो. आणि मग नंतर बोलतात की आउट ऑफ बॉक्स सिलेबसमधलं आलेलं, त्यामुळं त्यांना प्रश्नही सुटत नाही. आणि प्रश्न न सुटण्यासारखे असं काय आहे, फक्त 15 तर प्रश्न आलेले असतात. ठीक आहे, खरं तर इतिहास मी तुम्हाला आत्ता सांगितलं, इतिहास हा मुळात आउट ऑफ बॉक्स विचारत नाही, पण आपणच कन्फ्यूज झालेलो असतो. ते कसं तर खूप साऱ्या बुक्समुळे. ठीक आहे, तर आपण पाहूया. सगळं टेन्शन तुम्ही काहीच घेऊ नका. सगळ्या काही गोष्टी आज एक्सप्लेन करणार आहोत इतिहास या विषयाच्या. सोबतच तुम्ही देखील अशाच प्रकारचे ॲनालिसिस करू शकता. त्यासाठी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं करायचं या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ डायरेक्ट मिळून जाईल. ठीक आहे, आपल्या सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकता. आणि अधिक माहितीसाठी अथवा माझ्याशी थेट संपर्क करण्यासाठी तुम्ही मला यूट्यूब कमेंट बॉक्स, फेसबुकवर अथवा टेलिग्रामद्वारे संपर्क करू शकता. मी टेलिग्रामची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर चला तर मित्रांनो, आता ॲनालिसिस पाहूया. ॲनालिसिस पाहून झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन देईल. पहिल्यांदा आपण पाहूया की कुठल्या टॉपिकवर कुठल्या वर्षी कसे प्रश्न विचारलेले आहेत. तर मी इथं 2016, 17, 18, 19चं मी ॲनालिसिस केलेलं आहे. मुलं मला विचारतात की 2016 का घेतलेलं आहे, 2017 नंतर तर तुम्ही म्हणजे पॅटर्न चेंज झालेला आहे, कंबाईन करण्यात आलेलं आहे. पण मित्रांनो, मी 2016 यासाठी घेतो कारण की मुलांना समजण्यासाठी की 2016मध्ये ज्यावेळेला पॅटर्न चेंज झाला नव्हता त्यावेळेला कसे प्रश्न विचारले जात होते, आणि 2017पासून पॅटर्न चेंज झाल्यानंतर कसे प्रश्न विचारले जातात, ही पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी 2016 हा टॉपिक 2016 या वर्षाचा क्वेश्चन पेपरसुद्धा मी घेतो. ठीक आहे, चला तर मग पूर्ण पाहूया. कायद्यामध्ये 1773मध्ये कायद्यामध्ये 1773 पासून ते 1935 पर्यंतचे कायदे करायचे आहेत. त्यामध्ये 2016-17मध्ये एकही प्रश्न विचारलेला नव्हता. 2018मध्ये 3 प्रश्न होते, 2019मध्ये 1 प्रश्न होता. भूसुधारणामध्ये 2016मध्ये 2 प्रश्न होते, 17-18ला एकही प्रश्न नव्हता, 2019मध्ये 1 प्रश्न होते. गव्हर्नर जनरल्स 2016मध्ये 3 प्रश्न होते, 2017मध्ये 2 प्रश्न होते, 2018 आणि 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. ब्रिटिश धोरण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ह्यामध्ये 2016मध्ये 4 प्रश्न होते, 17मध्ये एकही प्रश्न नव्हता, 2018मध्ये 1 प्रश्न होता आणि 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. 1857मध्ये 2016मध्ये 1 प्रश्न होता, 17मध्ये 1 प्रश्न होता, 2018मध्ये 2 प्रश्न होते, 2019मध्ये एकही प्रश्न नव्हता. शिक्षण वृद्धी व विकास यामध्ये 2016मध्ये 2 प्रश्न होते, 17मध्ये 2 प्रश्न होते, 18 आणि 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. ठीक आहे, भारताचे वृत्तपत्र 2016मध्ये 2 प्रश्न होते, 2017मध्ये एकही प्रश्न नव्हता, 18मध्ये आणि 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. सुधारणा चळवळ यामध्ये सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक यामध्ये 2016मध्ये 3 प्रश्न होते, 17मध्ये 1 प्रश्न होता, 2018मध्ये आणि 19मध्ये एकही प्रश्न नव्हता. काँग्रेस पूर्व संघटना यामध्ये 2016ला 2 प्रश्न, 17ला, 18ला, 19ला एकही प्रश्न नव्हता. काँग्रेस व अधिवेशने 2016-17ला एकही प्रश्न नव्हता, पण 18 आणि 19ला 1 आणि 19ला 2
असे प्रश्न होते. मवाळ कालखंड 2016 मध्ये एक प्रश्न होता. 17, 18, 19 इथे एकही प्रश्न नव्हता. जहालसाठी सुद्धा एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे 2016, 17, 18 आणि 19ला सुद्धा. बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ यामध्ये 2016 मध्ये 2 प्रश्न होते. 17 मध्ये एकही प्रश्न नव्हता, 18 मध्ये एक प्रश्न होता आणि 19 मध्ये एकही प्रश्न नव्हता. मुस्लिम लीगला 2016 मध्ये एकही प्रश्न नाही, 17 मध्येही नाही, 18 मध्येही नाही आणि 19 मध्येही एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे. गदर व होम रूल चळवळ 2016, 17, 18, 19ला एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. सत्याग्रह 2016 मध्ये एक प्रश्न आहे, 17, 18, 19ला एकही प्रश्न नाही आहे. असहकार व खिलाफत चळवळ 2016, 17 याला प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे, पण 2018ला एक प्रश्न आणि 19ला एक प्रश्न. स्वराज्य पार्टीची कामगिरी याला आजपर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाही आहे 2016, 17, 18, 19ला एकही नाही आहे. सविनय कायदेभंगाला 2016ला एक प्रश्न होता, 17ला नाही, 18ला एक होता, 19ला एकही नाही. सायमन कमिशन नेहरू अहवाल याला आजपर्यंत एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. याच्यावर विचारला तर पॉलिटीमध्ये विचारू शकतील. ठीक आहे. राष्ट्रीय चळवळ 2016, 17, 18, 19ला एकही प्रश्न नाही आहे. चले जाव आंदोलन 1942 मध्ये एक प्रश्न होता, 17, 18, 19ला एकही प्रश्न विचारलेला नाही आहे. क्रांतिकारी चळवळ व सुभाषचंद्र बोस 2016 मध्ये एक प्रश्न होता, 17, 18, 19ला एकही प्रश्न विचारलेला नाही आहे. डाव्या चळवळी 2016 आणि 17ला एकही प्रश्न नव्हता, पण 2018 मध्ये एक प्रश्न होता, 19 मध्ये एकही प्रश्न नव्हता. आदिवासी, शेतकरी आणि कामगार चळवळ 2016 मध्ये 3 प्रश्न होते, 2017 मध्ये एकही नव्हता, 18 मध्ये एक प्रश्न होईल, 2019 मध्ये एकही नव्हता. इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा टॉपिकमध्ये स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान 2016 मध्ये 5 प्रश्न होते, 17 मध्ये एकही नव्हता, 18 मध्ये एक प्रश्न होते, 2019 मध्ये एकही नव्हता. समतेच्या चळवळी कामगार व अस्पृश्य आणि स्त्रिया 2016 मध्ये 3 प्रश्न होते, 17 मध्ये एकही नव्हता, 18 मध्ये एक प्रश्न होते, 2019 मध्ये 3 प्रश्न होते. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आजपर्यंत 2016, 17, 18, 19ला एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम 2016ला, 17ला एकही नव्हता, पण 18ला प्रश्न होता एक आणि 2019ला एकही प्रश्न नव्हता. महाराष्ट्राचा विकास 1960 ते 2018 मध्ये 2016 मध्ये एक प्रश्न होता, 2017 मध्ये 2 प्रश्न होते, 18 आणि 19ला एकही प्रश्न नव्हता. महाराष्ट्राचे वृत्तपत्र 2016 मध्ये एकही प्रश्न नव्हता, 17 मध्ये 2 प्रश्न होते, 18 मध्ये एकही नव्हता, 2019 मध्ये 2 प्रश्न होते. महाराष्ट्रातील समाजसुधारक 2016 मध्ये 3 प्रश्न होते, 2017 मध्ये एकही नव्हता, 2018 मध्ये 6 प्रश्न होते आणि 2019 मध्ये 4 प्रश्न होते. मित्रांनो, आता तुम्हाला करायचं काय आहे की तुम्हाला हे सगळं मी दिलेलं आहे ते हा पूर्ण टेबल लिहून काढायचा आहे. ठीक आहे. हा टेबल लिहून काढल्यानंतर 2017, 18, 19 किंवा 2016, 17, 18, 19 याच्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि कशा पद्धतीने कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेले आहेत हे मी तुम्हाला दिलेलंच आहे. पण ते प्रश्न काय आहेत हे एवढंच तुम्ही करायचं आहे मित्रांनो. कारण की मी ते दिलं असतं म्हणजे बाकीचे असतात म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हटल्यावर ते सगळं देतात पूर्ण डिटेलमध्ये, पण मी यासाठी दिलं नाही आहे की त्यासाठी म्हणजे मी जर तुम्हाला ते दिलं असतं तर तुम्हाला सगळंच आयतं मिळालं असतं आणि मी जर ते दिलं असतं तर तुम्हाला मेहनत घेता आली नसती आणि तुम्ही ते टॉपिक जर मी दिले असते डायरेक्टली तर तुमच्या लक्षात राहिले नसते. पण जेव्हा तुम्ही ते टॉपिक खरोखर शोधणार किंवा त्या टॉपिकवर पाहणार, तो टॉपिक त्यावर किती प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न पाहणार आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांवर विचार करणार, ते प्रश्न लिहून काढणार, त्यानंतर तुम्हाला समजणार की बाबा असे असे प्रश्न विचारले जातात. ह्यासाठी मी ते प्रश्न दिलेले नाही आहेत, मी त्या टॉपिकवर विचारलेल्या प्रश्नांची संख्या दिलेली आहे आणि ह्याचाच फायदा 100% तुम्हाला होईल. मी म्हणजे असं नाही करत आहे की तुम्हाला अर्ध देतो आहे अर्ध देत नाही आहे. मी ह्यासाठीच अर्ध दिलं नाही आहे कारण की तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. ठीक आहे. सगळंच तुम्हाला आयत्या गोष्टी दिल्याने तुमचा म्हणजे तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. एका प्रकारे व्हिडिओ बघितला, तुम्ही सगळं लिहून काढलं, ठीक आहे, याचा काहीच अर्थ नाही आहे. कारण की तुम्ही ज्यावेळेला मेहनत घ्याल त्यावेळेसच तुम्ही पास व्हाल. ठीक आहे. आता आपल्याला एवढं करायचं आहे की मी अगोदरच सांगितलं की तुम्ही आता डायरेक्ट क्वेश्चन पेपर घ्या, त्यातून कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला लक्षात येईलच. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही तो टॉपिक वाचायला घ्या. हे झालं. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. आधी आपण भारताचा भूगोल घेऊया.
आता कायद्यावर 2018 आणि 19पासून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळं एक काम करायचं की आता कायदे हा टॉपिक पहिल्यांदा घ्यायचा वाचायला, जेणेकरून तुमचं कायदे म्हणजे आता पूर्ण पुस्तक वाचत नाही बसायचं कादंबरी वाचल्यासारखं, की घेतलं गाठाळ कादंबरी वाचल्यासारखं 2-3 आठवडे तेच पुस्तक वाचताय. समाधान महाजन घेतलं 2-3 आठवडे तेच पुस्तक वाचताय. हे करत बसायचं नाही. आता काय करायचं आहे, पहिल्यांदा कायदे टॉपिक घ्यायचं आहे. कायदे पूर्ण स्टार्ट टू एंड वाचा आणि अर्ध्यातून टॉपिक सोडायचा नाही आहे. पूर्ण स्टार्ट टू एंड तो टॉपिक पूर्ण कंप्लीट करा. अगोदर प्रश्न पहा. प्रश्न तर आपण पाहिलेलेच आहेत, तुम्हाला सांगितल्या पद्धतीने प्रश्न पाहिले. त्यानंतर मग तो टॉपिक वाचला आणि आत्ता 21,000 प्रश्नसंच जर तुमच्याकडे असेल तर, किंवा प्रश्नसंच कुठलाही, त्यामधून कायदे या टॉपिकवरचे प्रश्न उत्तरं न पाहता एका पेजवर सोडवून पाहायचे आहेत. त्यावरच म्हणजे तुम्हाला कायदे हा टॉपिक तुमचा कन्फर्म फिक्सली तुमचा झालेला आहे हे समजून येईल. ठीक आहे. आता भूसुधारणा टॉपिक याच्यावर 2016मध्ये 2 प्रश्न होते. 17-18ला एकही नाही, पण 19ला एक प्रश्न आहे. म्हणजे 2020ला हा प्रश्न असणार मित्रांनो ह्याच्यावर. त्यामुळे मित्रांनो 2020चा टॉपिक करायचाच आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर गव्हर्नर जनरल्स मी सांगितल्या पद्धतीनं भूसुधारणा पण करायचा. म्हणजे अगोदर प्रश्न पाहायचे, नंतर टॉपिक वाचायचा, त्यानंतर प्रश्न सोडवायचे. सगळे टॉपिक तसेच करायचे आणि सगळ्या विषयांचं सुद्धा तसंच करायचं आहे. मी सगळ्या विषयांचं ॲनालिसिस केलेलं आहे. मी व्हिडिओच्या शेवटी त्याचं प्लेलिस्ट टाकेन. त्या लिस्टमधून तुम्ही सगळ्या विषयांचं ॲनालिसिस पाहून घ्या. ठीक आहे. गव्हर्नर जनरल्स तर 2016मध्ये 3 प्रश्न विचारलेले होते. 17मध्ये 2 प्रश्न. 18-19ला जरी प्रश्न विचारलेला नसेल तरी 2020मध्ये विचारू शकतील. त्यामुळे गव्हर्नर जनरल्स करायचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की सर सगळंच करायला सांगता, तर सगळं करायला सांगत नाही आहे मित्रांनो. ह्यातलं खूप सारं स्किप करायचं आहे, पण ते नंतर करायचं आहे. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला स्किप म्हणजे काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. ब्रिटिश धोरण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय 2016मध्ये 4 प्रश्न, 17मध्ये एकही नाही, 18मध्ये 1 प्रश्न. म्हणजे हे वाचायचं आहे, म्हणजे डोळ्याखालून काढायचं आहे मित्रांनो. पूर्णपणे स्किप नाही करायचं, कारण की जर समजा एखाद्या वेळेला प्रश्न विचारला तर पुऱ्या महाराष्ट्राने जरी स्किप केलेला असला, कारण की इतिहास हा कंटाळवाणा आहे, एवढ्या पुस्तकातनं वाचायचं, तर आपल्याला तो जमला पाहिजे. त्यामुळं एक गोष्ट वाचल्यासारखं नजरेखालून काढून घ्यायचं. ठीक आहे. 1857चा उठाव खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तो करायचाच म्हणजे करायचाच. ठीक आहे. आणि एकदम 1857चा उठाव तळागाळाला जाऊन जिथून कुठून मिळेल, गुगल घ्या, काहीही घ्या, कुठून मिळेल तिथून सगळी माहिती मिळवा मित्रांनो. वरच्यावर वाचूच नका. आणि जे मुलं बोलतात ना आउट ऑफ बॉक्स ह्यामुळेच बोलतात, कारण की त्यांनी, मी सांगतो ना, त्या टॉपिकवर तुम्ही आहे ना गुगलपर्यंत जावा आणि तिथून ती माहिती मिळवा, कारण की तिथलेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळं 1857चा हा टॉपिक आहे, तुम्ही गुगलवरून सर्च करून पूर्ण नोट्स काढा आणि त्यातून लिहा. कारण की एकदम भारतातलं कोपऱ्यातून उठाव झाले होते आणि कुठूनही आयोग विचारून प्रश्न आपल्याला टाकू शकतो आणि आपला एक मार्क्स आपला घालवू शकतो. तर आपल्याला आयोगाला हा चान्सच द्यायचा नाही आहे. त्यामुळं आपण 1857चा उठाव हा गुगलवरनं सोबत कुठल्या पुस्तकातून एक ना एक पॉईंट, एक ना एक गाव जिथून उठाव झालेला आहे ते सगळे गोष्टी आपल्याला लिहून काढायच्या आहेत. तर प्रत्येक टॉपिक आपल्याला त्यातून शोधायचा आहे. ठीक आहे. शिक्षण वृद्धी विकास हा पुस्तकामध्येच आहे. मला वाटतं समाधान महाजनमध्ये बऱ्यापैकी चांगला दिलेला आहे. समाधान महाजन वाचा. आणि हो, कसं आहे की कठारेमधून सुद्धा मुलं वाचतात. कठारेमधून वाचू नका, ते राज्यसेवेसाठी पुस्तक आहे. संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न असतात, एवढं करायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे कठारे अजिबात वाचू नका. गाठाळ किंवा समाधान महाजन वाचा. ठीक आहे. आता भारत वृत्तपत्र याच्यामध्ये 2016मध्ये 2 मी तुम्हाला सांगतो, फक्त वाचून घ्या वृत्तपत्र भारतातील. म्हणजे पहिले वृत्तपत्र कोणते वगैरे ते वाचून घ्या. बाकीचं काय वाचत बसू नका, कारण की महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांवर प्रश्न असतो. त्यामुळं भारताची वृत्तपत्र वाचू नका, पण पहिलं कोणतं वृत्तपत्र, नंतर टाइम्स ऑफ इंडिया कशात म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये विलीन झालेले वृत्तपत्र, अशा मेन ज्या गोष्टी आहेत भारतातल्या वृत्तपत्रांमधल्या त्याच वाचा. बाकी काय डिटेलमध्ये वाचत बसू नका. ठीक आहे. सुधारणा चळवळ सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हे मी सांगतो, हे काय वाचू नका. महाराष्ट्रातलं डायरेक्ट वाचा. काँग्रेस पूर्व संघटना ह्याही वाचायच्या काही गरज नाही आहे. एक नजर टाका बस, बाकी काय वाचू नका. ह्यावर सुद्धा महाराष्ट्रातूनच प्रश्न होईल. काँग्रेस व अधिवेशनं खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळं तो पूर्णपणे पाठ करायचा आहे. कुठल्या अधिवेशनामध्ये कोण अध्यक्ष होता, कुठे अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये काय घटना घडली
हे असं एकदम प्रॉपर डिटेलमध्ये लिहून काढा आणि तेवढंच वाचा. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय वाचू नका. ठीक आहे. मवाळ कालखंड वाचायची गरज नाही आहे, कारण की एकदम इझी असतो तो. त्यामुळं मुलांच्या लक्षात राहतो. त्यामुळं आयोग विचारत नाही. विचारला तरी आपल्याला माहीत असणारच, मला गॅरंटी आहे. जहाल कालखंड हा एकदा वाचून घ्या, कारण की मुलाला याच्याबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे एक वरच्यावर वाचून घ्या. बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ 2016मध्ये 2 होते, 18मध्ये 1 होता. पण मला असं वाटतं की यावर प्रश्न विचारू शकतील, त्यामुळे तो वाचून घ्या. ठीक आहे. मुस्लिम लीग यावर आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही आहे, पण सांगता येत नाही. प्रश्न विचारू शकतील, कारण की आयोग मुलांचा मार्क्स कुठून वजा करायचा हेच बघत असतं. त्यामुळं प्लीज तुम्ही एक प्रश्न म्हणजे कुठलाही पडू शकतो यावर, त्यामुळे तुम्ही एक नजरेखालून घालून घ्या. ठीक आहे. गदर व होमरूल चळवळ याचंही तसंच आहे. यावर प्रश्न विचारलेला नाही आहे, पण विचारल्यावर काय करायचं त्यामुळं तुम्ही नजरेखालून काढून घ्या. सत्याग्रह ह्यावर आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला नाही, हाही नजरेखालून काढून घ्या. म्हणजे मी जे बोलते की वाचायचं नाही, म्हणजे वाचायचं नाही म्हणजे स्किपच करायचं असं नाही म्हणत आहे मी. मेन आता समजा तुम्ही इतिहास वाचायला घेतला, स्टार्टिंगला मी मागे एक आठवड्याचं मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. त्यामध्ये त्याचीही मी व्हिडिओ शेवटी दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे की मी तुम्हाला आवडते विषय पहिल्यांदा करायला सांगितले आहेत, नंतर कठीण विषय. तर त्याच्यामध्ये आवडते विषयांमध्ये मित्रांनो, जेव्हा तुम्ही फर्स्ट रिव्हिजन कराल त्यावेळेला तुम्हाला जे मेन सांगतो आहे ना मी टॉपिक, ते करून घ्यायचे आणि नंतर मी नजरेखालून घालायचे ते टॉपिक करायचे. पहिल्यांदा मेन टॉपिक करायचं. कसं की मेन टॉपिक केल्यानंतर तुम्ही तुमचा माइंड फ्रेश असणार, तुम्ही पटकन ते लक्षात ठेवणार. पण म्हणजे जे तुम्ही कधी वाचलेलं नाही किंवा ज्यावर मी बोलतो की नजरेखालून घाला, ते टॉपिक कंटाळा आल्यासारखं केलं आणि वाचलं तरी काय हरकत नाही, कारण की त्यावर मार्क्स पडला म्हणजे प्रश्न पडला नाही पडला तरी काय हरकत नाही होते, मार्क्स जाणार नाही आहे. पण तुम्हाला ते नॉलेज असावं, कारण की लॉजिक वाईज प्रश्न सोडवता आला पाहिजे, हाच हेतू आहे फक्त. ठीक आहे. तर असहकार व खिलाफत चळवळ 2018मध्ये एक प्रश्न आहे, 16-17मध्ये एकही प्रश्न नाही, पण तो करून घ्या, नजरेखालून काढून घ्या, कारण की 18मध्ये विचारला, 19मध्ये नाही. पण जर 20मध्ये विचारला तर त्यामुळं शक्यता नाकारता येत नाही आहे, करून घ्या. स्वराज्य पार्टीची कामगिरी यावर प्रश्न विचारलेला तर नाही आहे, पण मला ह्या वर्षी विचारतील असं मला काय माहीत का पण वाटतं आहे की स्वराज्य पार्टीवर विचारणार प्रश्न. त्यामुळे तुम्ही करून घ्या. सविनय कायदेभंग 2016मध्ये 1 होता, 18मध्ये 1 होता आणि 19मध्ये. म्हणजे तुम्ही बघू शकता 16मध्ये 1 आहे, 17मध्ये 1ही नाही, 18मध्ये 1 आहे, 19मध्ये नाही आणि 20मध्ये पडला तर. म्हणजे बघू शकता कशा प्रकारचा गेम आहे हा. त्यामुळं तुम्ही सविनय कायदेभंग करा. सायमन कमिशन, नेहरू अहवाल यावर पॉलिटीमध्ये प्रश्न पडतील, यावर प्रश्न इतिहासामध्ये पडणार नाही, त्यामुळं पॉलिटीमध्ये करून घ्या. राष्ट्रीय चळवळ यावर प्रश्न विचारणार नाही आहे, तरी नजरेखालून काढून घ्या. चले जाव आंदोलन यावर पण प्रश्न विचारणार नाही, पण नजरेखालून काढून घ्या. ठीक आहे. क्रांतिकारी चळवळ व सुभाषचंद्र बोस यावर प्रश्न विचारत नाहीत, पण तरी समजा विचारला सावरकरांवर किंवा इतर कोणावर तर ते महाराष्ट्रामध्ये विचारतील. पण सुभाषचंद्र बोस एकदा करून घ्या. ठीक आहे. वरच्यावर वाचायचं, काही एवढे डीपमध्ये जायचं नाही. डाव्या चळवळी वरच्यावर वाचून घ्या, पण समजा कदाचित पडला प्रश्न तर त्यामुळे जरा डीपमध्ये वाचायचा प्रयत्न करा. आदिवासी शेतकरी आणि कामगार चळवळ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खरा म्हणजे खराच. ठीक आहे. 3 प्रश्न 16ला विचारले, 18मध्ये 1 प्रश्न, 19 आणि 17ला प्रश्न विचारले नसले तरी ते कराच, मी तर म्हणेन कराच. ठीक आहे. आता महाराष्ट्राचं पाहूया आपण. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आत्ता असं दिसून आलं की ना आयोगाचा 2018-19 पासून महाराष्ट्राकडे कल झुकलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रावर जास्त प्रश्न विचारतात भारतापेक्षा. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास एकदम डिटेलमध्ये करायचा हवं तर तुम्ही 11वीचा इतिहास वाचा, गाठाळ वाचा, समाधान महाजन वाचा. या 3 पुस्तकांमधलं कुठलंही एक वाचा, पण एकदम डिटेलमध्ये वाचा. ठीक आहे. गाठाळ वाचला तर तुम्हाला जर गोष्टीं टाईप जर वाचायचं असेल गाठाळ, तर तुम्ही गोष्टीं टाईप इतिहास वाचायचा असेल तर तुम्ही गाठाळमधून वाचू शकता. मुद्द्यांवाईज वाचायचं असेल तर समाधान महाजनमधून वाचू शकता. आणि काहीच नाही, जर तुम्हाला कठीण जातो आणि बेसिकमध्ये वाचायचं असेल तर 11वीच्या इतिहासामधून वाचू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला प्रत्येक ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही तुमच्या परीने वाचू शकता.
ठीक आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, तर याच्यावर 5 प्रश्न होते. 2016मध्ये 17ला एकही नाही, 18ला एक प्रश्न होता. तर यावर प्रश्न विचारणार मित्रांनो. कारण की महाराष्ट्रामधलं आपल्याला काहीच स्किप करायचं नाही, सगळंच्या सगळं वाचायचं आहे मित्रांनो. कारण की ह्यावेळेला 2020ला खूप सारे मार्क्स महाराष्ट्राच्या याच्यावर येणार आहेत प्रश्न. ठीक आहे. समतेच्या चळवळी, कामगार, अस्पृश्य आणि स्त्री, एक म्हणजे एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना हा मित्रांनो. कराच म्हणजे पाठ नाही झाला रट्टा मारा पण कराच. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन ह्यावर आजपर्यंत एकदाही प्रश्न विचारलेला नाही आहे. तर सांगता येत नाही ह्यावर प्रश्न विचारतील की नाही विचारतील, पण तुम्ही एकदा नजरेखालून काढून घ्या. म्हणजे एकदम डीपमध्ये वाचू नका, वरच्यावर शेवटी वाचून काढा. स्टार्टिंगला वाचायची गरज नाही आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम ह्यावर प्रश्न विचारणार ह्या वेळेला, त्यामुळे हा प्रश्न म्हणजे हे वाचून घ्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम. ठीक आहे. महाराष्ट्राचा विकास 1960 ते 2018 यामध्ये समित्या वगैरे एखाद दुसरे विचारली तर विचारली, एवढं डीपमध्ये नाही. त्यामुळे करू वाटलं करा, नाही तर राहून द्या. ठीक आहे. महाराष्ट्राचे वृत्तपत्र खूप इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचं वृत्तपत्र तोंडपाठच असले पाहिजेत तुमचे. त्यामुळे महाराष्ट्र वृत्तपत्र कराच, कारण की 18ला एकही प्रश्न नसला, पण 2017 आणि 19ला 2-2 प्रश्न आहेत. 20लाही 2 प्रश्न असणारच आहेत वृत्तपत्रांवर, त्यामुळं वृत्तपत्र करा. महाराष्ट्रातील समाजसुधारक यावर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. आणि हा टॉपिक म्हणजे जर तुम्ही स्किप केला तर तुम्ही इतिहासामध्ये पास होऊच शकणार नाहीत. त्यामुळं इतिहासामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक करणं खूप गरजेचं आहे. खास करून ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि आहेत खूप सारे. मी एक काम करेन, टेलिग्रामवर ह्या सगळ्यांची एक पेज बनवेन आणि त्या पेजवर मी ह्या सर्वांची नावं टाकीनच, आणि तेवढेच तुम्ही करा. कारण की हे खूप म्हणजे ह्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्यांवर प्रश्न विचारतातच मित्रांनो. त्यामुळे हे करा. खूप इम्पॉर्टंट आहेत हे समाजसुधारक आपल्यासाठी. आपल्याला खूप प्रश्न ह्यावर विचारणार. त्यामुळं आता तुम्ही पाहू शकता 2018मध्ये 6 प्रश्न होते, 2019मध्ये 4 प्रश्न होते, 2020मध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न असणार आहेत मित्रांनो. आपल्याला समाजसुधारकच आपल्याला खूप म्हणजे जर तुम्ही इतिहास करताय आणि तुम्हाला जर इतिहास कठीण जात असेल, सुरुवातीला जर सोपा जात असेल, तर प्लीज तुम्ही पहिले समाजसुधारक करा. ठीक आहे. समाजसुधारक केल्यानंतरच बाकीचे विषय करा. ठीक आहे. समाजसुधारकांशिवाय तुम्ही इतिहास पूर्ण करूच शकत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे इतिहासाला समाजसुधारकांशिवाय तोड नाही आहे. तुम्ही समाजसुधारकच करा. जर तुम्हाला खूप कठीण जात असेल इतिहास, तर तुम्ही प्लीज समाजसुधारक करा. बाकीचं जर नाही केलं, म्हणजे तुम्हाला जर 4-5 मार्क्स हवे असतील इतिहासामध्ये, तर फक्त समाजसुधारक केले तरी चालेल, बाकी काहीच नका करू. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि ज्यांना खूपच कठीण जातो इतिहास त्यांनी काय करावं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आता इतिहासामध्ये काहीच टेन्शन घेऊ नका. जेवढा सांगितलं आहे तेवढाच अभ्यास करा. ठीक आहे. ज्यांना मी अजूनही सांगतो, ज्यांना इतिहास कठीण जातो आहे त्यांनी फक्त समाजसुधारकच करा, कारण की समाजसुधारक तुम्हाला पास करून देतील. ठीक आहे. बाकीचे विषय म्हणजे बाकीच्यांना जर इतिहास म्हणजे जर बऱ्यापैकी जात असेल, तर त्यांनी बाकीचे मी सांगितलेले टॉपिक करा. तुम्ही त्यांच्या म्हणजे कसं आहे की प्रत्येकाच्या बुद्धीवर डिपेंड असतं मित्रांनो. एखाद्याला जर एखादा विषय कठीण जात असेल, तर ते बाकीच्या विषयांमध्ये अग्रेसर असतात, त्यातून मार्क्स मिळवू शकतात. त्यामुळे मित्रांनो, जर एक विषय जर तुमचा कठीण जात असेल, तर दुसऱ्या विषयामध्ये तुम्ही थोडीच थोड मार्क्स आणा, त्यावेळेला तुम्ही पास व्हाल. त्यामुळे प्लीज मित्रांनो, असं करू नका की जास्तीत जास्त विषय स्किप केले किंवा पूर्णच्या पूर्ण विषय स्किप केला, असं अजिबात करू नका. त्या विषयातलं थोडेफार तरी मार्क्स आलेच पाहिजे, 5पर्यंत तरी मार्क्स आलेच पाहिजे, जर 15 प्रश्न असतील तर. ठीक आहे. तर मला वाटतं सगळंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही इतिहास हा वाचायचा आहे. ठीक आहे. तर आपण सगळं इतिहास विषय हा आउट ऑफ बॉक्स आहे की नाही, हे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे की आउट ऑफ बॉक्स हा इतिहास नसतोच, सगळं काही सिलेबसमधलंच असतं. पण आयोग गुगलचा वापर करतं, त्यामुळं एखाद्या टॉपिकवर आपल्याला जास्त डीपमध्ये जायचं आहे, त्यामुळे आपण गुगलचा वापर करायचाच. 1857चा उठाव वगैरे ह्याच्यावर गुगलचा वापर करूनच आपण नोट्स काढायचे आहेत, कारण की गुगलशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.